त्याला सुद्धा अक्कल लागते, त्याला सुद्धा अक्कल लागते, त्याला सुद्धा अक्कल लागते. तेवढी सुद्धा अक्कल नाही की काय उत्तर द्यायला पाहिजे आपण. काय मला माहीत नाही का बसले. जर 27 तारखेला त्याने गुलाल उधळलं जातं, परत बसायचं काही कारण नाही. मंजूर होणार आहे, मग बसायचं कारण काय. काय मला माहीत नाही का बसले. जर 27 तारखेला त्याने गुलाल उधळलं जातं, परत बसायचं काही कारण नाही ना. आणि 15 तारखेला अधिवेशन पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की 15 आणि 16 तारखेला अधिवेशन आहे आणि सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामधला कायदा पास करायचा आहे. याला आमचा पण पाठिंबा आहे ना की तुम्ही सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्या. मागचे पण 2 वेळा असे कायदे बनले, आम्ही पाठिंबा दिला. आमचंही म्हणणं तेच आहे की तुम्ही बॅकडोर एंट्रीने जे आहे ओबीसीमध्ये घुसू नका, तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, त्याला पाठिंबा आहे आणि ते मंजूर होणार आहे. मग ते मंजूर होणार आहे, मग बसायचं कारण काय की माझ्या उपोषणामुळे मंजूर झालं म्हणून. म्हणजे क्रेडिट घेण्यासाठी. हां, क्रेडिट आहे. आणि आजकाल काय लोकांना बिचारे काय सांगणार आता. साहेब, जरांगे पाटील उपोषणाला बसले, तिथे त्यांना असं विचारलं गेलं की भुजबळांना धमकीचं पत्र आले आहे, तर जरांगीने असं उत्तर दिलं की आता भुजबळांनी पोलिसांचे कपडे घालून घ्या. असे आहे, ज्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देता येत नाही नीट, समजा सरकॅस्टिकसुद्धा उत्तर द्यायचं, तर त्यालासुद्धा अक्कल लागते की काय उत्तर द्यावं. आता अशा ज्यांना तेही नाही आहे काय, तेवढीसुद्धा अक्कल नाही की काय उत्तर द्यायला पाहिजे आपण. करा ना तुम्ही, उलटं उत्तर द्या. बरं सर, पण ते काय उत्तर द्यायचं त्यालासुद्धा जे आहे ना एक अक्कल लागते की काय शब्द रचना. आता तो त्यांचा दोष नाही, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या समजुतीचा दोष आहे, त्याचा दोष नाही. सर 15 तारखेला जो विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, त्यावेळेला त्या अधिवेशनात आपण काय मागणी करणार. नाही तर ते तिकडे मागणी करणार ना. हे पहा, एक आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, आम्ही तेच पहिल्यापासून म्हणतो. बाकी आता आणखी काय बोलायचं त्या अधिवेशनात बोलू. साहेब, जरांगेंनी असं सांगितलं की त्या दिवशी आम्ही साल्हेर किल्ल्याला